डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क येथे कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना आपली पत्नी रमाबाईस पत्र पाठवितात आणि त्या पत्रामध्ये लिहितात, प्रिय रामू, सप्रेम नमस्कार. मी सुखरूप पोहोचलो, चिंता नसावी. मला अमेरिकेत शिक्षण घ्यायला येण्याची जी संधी मिळाली तिचे आपण आभार मानले पाहिजेत. ही गोष्ट कदाचित नवा इतिहास जन्माला घालणारी ठरेल. बोट सुरू होताना तुझ्या डोळ्यातील आसव पाहिली. मलाही थोडं गलबलून आलं होतं. पण रमा, हे विरह आणि ही दुःख आपल्याला मोठं करणारी आहेत. जी दुःख आपल्याला प्रकाशात नेतात त्यांचे आभार मानायचे असतात. रमा, अशा दुःखाने दुःखी व्हायचं नसतं. रामू, मी वणव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभे करीन. तिथल्या गुलामीची कबर बांधीन. या लढाईत मी हरणार नाही, यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवी. दुःखातूनच वाट काढायची आहे. रामू, मला नवे पंख येत आहेत असं वाटतं. पोलादाचे पंख. इथल्या जीवनाच्या तुलनेत मला आपल्याकडील जीवन आठवतं. तेव्हा मी हैराण होतो. इथं माणूस केवढ्या तरी मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. या गोष्टीनंतरही मन उत्साहानं भरून येतं. इथे अस्पृश्यता नाही, जातीवर्ण नाहीत. माझ्या अंगात खूप शक्ती संचारत आहे असं मला वाटतं. मन नुसतं भरधाव सुटलं आहे. रमा, खूप काम आहेत, खूप कष्ट घ्यायचे आहेत. ज्ञानाचे सागरच उपसायचे आहेत, स्वतः रिचवायचे आहेत. रमा, स्वतःला जप. या वेड्या वादळाच्या पाठीशी उभी राहा. यशवंताला जप. त्याची प्रकृती बरी नसते, काळजी वाढते, सांभाळा त्याला. बाकी पुढल्या पत्र लिहीन. तुझाच भीमराव आंबेडकर. हाती पत्र येतात रमाना ते आधाशासारखं वाचलं. एका डोळ्यात तिचं काळीज नाचत होतं, दुसऱ्या डोळ्यात ढग ओथंबले होते. वाचता येण्याचं महत्त्व आता तिला कळलं. नवऱ्यानं आपल्याला शिकवलं, त्याचं मोल तिला कळलं. आपल्या पतीचं पत्र आपण वाचू शकतो, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधू शकतो, याचा तिला अपार आनंद झाला. कृतार्थता वाटली. तिनं पत्र वाचलं, खूपदा वाचलं. मोर झालेल्या मनात कालवा कालव होत होतीच. तरी यावेळी आपला पती आपल्याशी प्रत्यक्ष बोलत असल्याचं सुख ती अनुभवत होती. तिनं घरच्यांना पत्र दाखवलं, शेजाऱ्यांना दाखवलं. या आनंदाच्या भरात तिनं पत्र लिहायला घेतलं. तिनं लिहिलं होतं, साहेबांच्या चरणी रमाचा शिरसाष्टांग दंडवत. आपलं पत्र आलं, ते वाचलं, खूप आनंद झाला. साहेब, आमची काळजी करू नका, आम्ही सारे खुशाल आहोत. मी सांभाळते सगळं. आपलं पत्र पोयबावाडीतल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी वाचलं. सगळ्यांना खूप आनंद झाला. कष्टाची मला चिंता नाही. माझं आपल्याशी लग्न झालं, त्याचा मला खूप गौरव वाटतो. आपण खूप शिकावं, हीच माझी कामना आहे. आपण पत्रात अनेक गोष्टी लिहिल्या. मी तुमच्या पाठीशी उभी राहीन. काय वाटेल ते कष्ट करीन, पण मागं हटणार नाही, याची खात्री बाळगावी. आम्ही सर्व खुशाल आहोत असं समजा. आपण जेवण वेळच्या वेळी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. यशवंताला आपलं पत्र वाचून दाखविलं. बाबा कधी येणार असं तो पुन्हा पुन्हा विचारतो. पत्र पाठवून खुशाली कळवावी. थांबते आपली पत्नी सौरमा. रमानं यशवंताला सोबत घेतलं. पोस्टाच्या डब्यात पत्र टाकायला गेली. पत्र टाकलं. पापण्या ओल्या झाल्या होत्या.